खरं तर यात्रेनिमित्ताने डीबी भाईनी जो यात्रेचा सोहळा आज कुस्तीची जी स्पर्धा केलेली आहे, खूप आनंद वाटतं. माझे मुलं सुद्धा कुस्तीमध्ये आज आखाड्यामध्ये जातात, नांदिवलीला आमच्या पज्जूच्या आखाड्यामध्ये. आनंदाची बाब आहे माझ्यासाठी ना. मी सुद्धा लहानपणी कुस्ती खेळलेलो आहे आणि जी आमच्या आपल्या समाजाची जी परंपरा आहे, जे खिलाडी वृत्ती खेळ आहेत, जे खेळ भरवतात डीबी भाई, खेळ भरवण्यासाठी कोणता नेता नसतो लागत, कोणत्याही प्रकारचं राजकारण नसतो लागत. पण डीबी भाई हे एक चांगले व्यक्तिमत्व आहे. जरी राजकारणामध्ये हारजीत होत असते, जे जनतेच्या मनातील जो मेन खेळाडू आहे आणि त्यांच्या मनामध्ये जे केलेले त्यांच्यासाठी कार्य आहेत, ते डीबी भाईच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, हर गोष्टी, समाजसेवा असो काही असो, ती होत राहते ना. आनंदाची बाब माझ्यासाठी आहे. मला डीबी भाईंसारखे मित्र चांगले भेटले आणि त्यांच्या कार्यातून हे सगळे खेळ चालू राहतात आणि या खेळाडूंना इथे चान्स भेटते. वर्षभर मेहनत करत राहतात. या कुस्तीच्या आखाड्यातून देश पातळीवर याच आखाड्यातला एखादा खेळाडू जावा, हे शुभेच्छा देईल मी सर्व जेवढे इथे खेळाडू असतील तेवढे खेळाडू. मला इथे आखाड्यात आलो तेव्हा साताऱ्याची आठवण आली. जेव्हा मी बैलगाडा क्षेत्रामध्ये जातो, बैलगाडा क्षेत्रामध्ये गेलो, सातारा शर्यतीला गेलो, तर हलगीवाले तिथे असतातच. जेव्हा जेव्हा त्यांचा आवडता गाडा मालक येतो ना, त्यांना ते हलगी लावून येणार. त्यांना तिथे पैशांचा कोणता मोहमाया नसते, पण ते हलगी लावणार, हलगी लावून ते नेणार. माझ्या नंदीकडे नेतात. फार कमी जातो मी स्टेजवर, साताऱ्याला गेलो तरी पण ते माझ्या मथुर पर्यंत ते घेऊन जातात. मला आनंदाची बाब आहे. एक महिला पुरुषांशी कुस्ती खेळते, त्याला पण काळजाचा तुकडा लागतो, जिगर लागतो आणि त्या महिलेवर त्यांच्या फॅमिलीचा आशीर्वाद आहे आणि ती खूप उंचावर जावं, खेळाडू वृत्तीने ती खूप पुढे जावं. ही बघा आल्या महिला कुस्ती पैलवान, खूप आनंद वाटतोय त्यांना बघून आणि त्यांच्या घरातल्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून जगभरामध्ये ते कुस्ती खेळत असतात. आणि खरं तर सांगायला गेलो, डीबी भाई असतील, परेश भाई असतील, खरं तर या रायगडमध्ये या समाजसेवकांची इथे गरज आहे. काहीतरी त्यांनी चांगल्या पदावर जावं आणि त्या पदावर जाऊन हे जे राहिलेली रखडलेली जे कामं आहेत ते त्यांच्या माध्यमातून होत राहावं. आणि त्यांच्यात ती क्षमता आहे, त्यांच्यात ती धमक आहे. आणि बघा, मी तर आडोलीमध्ये काहीच नव्हतो, पण खासदार साहेबांच्या माध्यमातून, एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून 23,51,00,000 रुपये मी फंड आणला होता गावासाठी, माझ्या विकासासाठी. तसंच डीबी भाई असतील, परेश भाई असतील, आज इथे त्यांनी जे गोरगरीब जे प्लेयर असतील, जे वर्षभर मेहनत करत असतात, आज त्यांना इथे स्पर्धेच्या माध्यमातून आणि यात्रेच्या माध्यमातून इथे त्यांना खेळायची चान्स दिली आणि मोठे मोठे बक्षीस ठेवल्यात. त्या बक्षिसांच्या माध्यमातून त्या गोरगरीब खेळाडूंना त्याच्यात वाव भेटतो आणि ते नव्याने उभे राहतात. अजून ताकदीने त्यांचा प्रवास आणि मेहनत करत राहतात आणि त्या मेहनतीने मला तर असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये या डीबी भाईच्या आखाड्यातून कुठेतरी चांगल्या पातळीवर, इंडियन पातळीवर एक खेळाडू खेळला जाणार. जो हारता है वही हीरो रहता है. हारने के बाद जो म्हणजे हारल्यानंतर पुन्हा एकदा जो उभा राहतोय ना खंबीरपणे आणि पुन्हा त्या कार्याची त्यांनी सुरुवात केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये डीबी भाईंची जी छाप आहे, जी युवकांचा प्रेम आहे, आमच्या सरक्यांवर प्रेम आहे, तो प्रेम या रायगडकरांनी चांगल्यापैकी दिलेला आहे. हारजीत होत असते, एक पैलवान जिंकतो, एक पैलवान हारतो, पण त्यांचा धैर्य त्यांनी सोडला नाही. त्याचा मला अभिमान वाटला. तर त्यांनी आता या यात्रेच्या निमित्ताने या रायगडकरांसाठी, अखंड महाराष्ट्रासाठी तींचा इथे नियोजन केलंय आणि स्पर्धा भरवली. त्याबद्दल खूप अभिमान वाटतोय मला. खऱ्या अर्थाने आज मी कुस्तीचे सामने खेळवतोय. गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या गावदेवी उत्सवाच्या निमित्तानं आमचे स्वर्गीय रामचंद्र दादा पैलवान, आमच्या भाईंचे बाबा, त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही जो खेळ चालू केला, आज या खेळाला आमचे बरेच वर्ष झाले. खऱ्या अर्थाने लाल मातीचा खेळ हा कुठेतरी विलुप्त होत चाललेला खेळ आहे, पण या खेळाच्या माध्यमातून नवीन नवीन खेळाडू घडत असतात आणि खेळाडू देश पातळीवर जाऊन काम करतात. आज माझी जी शाळा आहे, त्या शाळेतले 3 विद्यार्थी सैनिकामध्ये गेलेले आहेत आणि 3 रेल्वेमध्ये गेलेले आहेत. आणि तुम्हाला सांगू शकतो, ही रबी ही माझीच विद्यार्थिनी आहे. सरच मला मदत करतात, त्यांच्या मुलं मी आज. आणि खऱ्या अर्थानं सांगतो, याच्यामध्ये महिला आणि पुरुष असा काही भेदभाव नाही. खेळात बघितला आता आपण, महिला आणि पुरुष कुस्ती लागली, तुम्हाला नवीन वाटलं असेल, पण आमच्या महिलाही तेवढ्याच सक्षम आहेत. त्याच ताकदीने महिलाही यांना पूर्ण होतील असं मी सांगू शकेन. आणि हा खेळ जो खेळवतो आम्ही, खऱ्या अर्थानं हा विलुप्त होणारा खेळ, याच्या माध्यमातून सगळ्या खेळाडूंपर्यंत आपण पोहोचू शकतो आणि याच्यातून एक मार्गदर्शन आपल्या लोकांना देऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून चांगल्या चांगल्या नोकऱ्या, अशा सरकारी नोकऱ्या मुलांना भेटू शकतील आणि
पुढे मुलं त्याच्या करिअर घडू शकतील. चलो, ओके, धन्यवाद.